इथे मी एक नवीन फाईल क्रिएट करते. हेडर फाईल जी आहे ती आधी आपण इन्क्लूड करूया. आता इथे मी इनिशियली 5 रो 5 कॉलम टाकते. तुम्ही इथं जी साईज हवी आहे ती तुम्ही साईज इथे इंडिकेट म्हणजे इथे ती साईज मेन्शन करू शकता. नॉर्मली यूजर जो आहे तो यूजर तुम्हीच कन्सिडर करा यूजर आहात. तर तुम्ही एंटर एलिमेंट करताना किंवा रो एंटर करताना तुम्ही 10 रो 10 कॉलम एवढं नाही एंटर करत बसा. जनरली 3 रो 3 कॉलम 4 रो 4 कॉलम असंच स्टुडंट किंवा कुणी यूजर एंटर करत आहे. म्हणून मी इथे साईज इनिशियली 5 रो 5 कॉलम घेतलेली आहे. तुम्ही इथे साईज जी आहे रोची कॉलमची तुमच्या अकॉर्डिंगली चेंज करू शकता. तर आधी आपल्याला इथे यूजरला विचारायचं आहे एंटर हाऊ मेनी रोज किंवा एंटर नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे तेवढेच रोज आणि तेवढेच कॉलम आपण यूजरकडनं घेण्यासाठी फॉर लूप काय करणार इटरेट करणार. स्कॅनएफ %d नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स आपण इथे यूजरकडनं ॲक्सेप्ट करतो. जसं आपण ॲरेमध्ये एंटर हाऊ मेनी एलिमेंट्स ॲक्सेप्ट करतो आहे तसंच इथे मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स ॲक्सेप्ट करतो. त्याच्यानंतर ते यूजरकडनं ॲक्सेप्ट करायचं आहे आपल्याला ॲरे. म्हणजे आता इथे कुठला ॲरे आपला 2 डायमेन्शनल ॲरे. म्हणजे इथे आपल्याला यूजरकडनं मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा आहे. म्हणून इथे आपल्याला किती फॉर लूप यूज करावे लागतील 2. फॉर i इज इक्वल टू 0 i इज लेस दॅन रो आणि याच्यामध्ये परत फॉर j इज इक्वल टू 0 j इज लेस दॅन कॉलम j प्लस प्लस. आणि इथे आपण मेसेज प्रिंट करणार एंटर एलिमेंट. स्कॅनएफ %d एकच एलिमेंट घ्यायचा आहे. तर %ऑफ इथे आपल्या मॅट्रिक्सचं नाव काय आहे किंवा व्हेरिएबलचं नाव काय 2 डायमेन्शनल ॲरेचं m. सो इथे एलिमेंट स्टोअर करताना m ऑफ i j ह्या दोन्ही इंडेक्स मी मेन्शन करणार आहे. कधी मॅट्रिक्सचा एलिमेंट ॲक्सेप्ट करायचा जसा ॲरेचा एलिमेंट ॲक्सेप्ट करायचा असेल तर आपण a ऑफ i नी ॲरेचा एलिमेंट ॲक्सेप्ट करतो. सिमिलरली जर तुम्हाला मॅट्रिक्सचा एलिमेंट ॲक्सेप्ट करायचा असेल तर जे मॅट्रिक्सचं नाव आहे ते आणि आपण m ऑफ i आणि m ऑफ j दोन्ही इंडेक्स इथे आपल्याला मेन्शन केल्याच पाहिजेत. म्हणजे इथे आपल्या मॅट्रिक्सचं नाव m आहे तर m ऑफ i जेनी त्याचा काय मिळणार आहे एलिमेंट आहे. स्कॅनएफ वापरतो आहे त्यामुळे इथे आपण काय लिहिलं आहे ॲम्परसँड लिहिलेलं आहे. हा कधीही तुम्हाला मॅट्रिक्सचा कोड करायचा आहे तर तुम्हाला त्या केसमध्ये हा एवढा जो आत्ता मी लिहिलेला कोड आहे हा कंपल्सरी मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करण्यासाठी हा कोड कुठलाही प्रोग्राम असू दे मॅट्रिक्सचा सी लँग्वेजमधला हा एवढा कोड येणारच आहे. हा झाला एवढा मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा कोड. आता नेक्स्ट स्टेप काय आहे जो आपण मॅट्रिक्स ॲक्सेप्ट केलेला आहे तो मॅट्रिक्स आपल्याला काय करायचा आहे डिस्प्ले करायचा. पण डिस्प्ले करण्यासाठी मी परत फॉर लूप यूज करते. 2 फॉर लूप येणार पुन्हा इकडे. एक रोचं आणि एक कॉलमचं. म्हणजे जेव्हा आता आपण नेक्स्ट प्रोग्राम करणार आहे तेव्हा मी हे कोड परत करणार नाही आहे. आणि इथे आपल्याला सिम्पल मॅट्रिक्समधले एलिमेंट डिस्प्ले करायचे. सो प्रिंट एफ %d m ऑफ i j आणि इथे एक फॉर लूप प्रिंट झाल्यानंतर इथे आपण काय लिहिणार आहे /n का लिहिणार आहे हे आत्ताच आपण बघितलेलं आहे. आणि इथे एक मेसेज प्रिंट करते मी प्रिंट एफ मॅट्रिक्स इज म्हणजे मेसेज येईल मला. म्हणजे मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा आहे कधी हा एवढा कोड येणार आहे. मॅट्रिक्स तुम्हाला ॲक्सेप्ट केलेला प्रिंट करायचा आहे डिस्प्ले करायचा आहे हा एवढा कोड कंपल्सरी येणारच आहे. सेव्ह करते प्रोग्राम कंपाईल करते प्रोग्राम आणि आपण प्रोग्राम रन करूया. तर इथे आपल्याला एरर आलेली आहे. काय एरर आलेली आहे तर इथे आपण सेमिकोलन दिलेला नाही आहे तो सेमिकोलन देऊयात. परत एकदा कंपाईल रन. इथे आपल्याला मेसेज आला आहे एंटर नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. तर इथे मी 3 रो आणि 4 कॉलम्स देते. तर टोटल तुमचे इथे 12 एलिमेंट्स ॲक्सेप्ट होतील. हे बघा हा तुमचा 3 रो आणि 4 कॉलमचा 3 रो आहेत आणि हा तुमचे 4 कॉलम्स आहेत. हा फर्स्ट कॉलम हा सेकंड कॉलम हा थर्ड कॉलम हा फोर्थ कॉलम. थोडंसं दिसताना हे झिगझॅग दिसतं आहे कारण की इथे मी सिंगल डिजिट नंबर दिला इथे 2 डिजिट नंबर दिला. तुम्हाला अजून थोडंसं प्रॉपर फॉर्मॅटमध्ये हवं असेल तर प्रिंट करताना इथे /t लिहिलं तरी पण चालेल. म्हणजे बघा आउटपुटमध्ये तुम्हाला डिफरन्स येईल. रिप्रेझेंटेशनचा फक्त डिफरन्स येतो वेगळा नाही. इथे मी 2 रो 2 कॉलम्स येते 11 2
33 22. तर आता इथे मला थोडंसं प्रॉपर फॉर्मॅटमध्ये इथे दिसते आउटपुट. तर हा झाला मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा कोड आणि डिस्प्ले करायचा कोड.